नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा टी पेपर एक सॅम्पल मॉडेल क्वेश्चन पेपर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। महा टी पेपर एक सॅम्पल मॉडेल क्वेश्चन पेपर। एकूण प्रश्नाची संख्या आहे 150, एकूण गुण आहे 150, वेळ आहे 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनटं। त्यातला आपण पहिला भाग बघणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी। यावर आधारित प्रश्न क्रमांक 1 ते 30 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणार आहेत। यासाठी 30 गुण आकारले जातात। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1 आहे जीन पियाजे यांच्यानुसार मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे कॉन्क्रिटिव्ह कॉपरेशनल स्टेज या वयोगटात कोणता? पर्याय आहे 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 11 ते 15 वर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7 ते 11 वर्ष। प्रश्न क्रमांक 2 समावेशक शिक्षणाचा म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मूलभूत नियम कोणता? पर्याय आहे केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार एकच वर्गात शिकविणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा उभारणे, केवळ खेळाडू विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार एकाच वर्गात शिकविणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कारक विकास म्हणजे मोटर डेव्हलपमेंट मध्ये कोणत्या कौशल्याचा समावेश होतो? पर्याय आहे भाषा शिकणे, विचार करणे, पेन पकडणे व धावणे, भावना नियंत्रित करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेन पकडणे व धावणे। प्रश्न क्रमांक 4 लेवायग्स्की यांच्या सिद्धांतानुसार ZPDचा अर्थ काय? पर्याय आहे झोन ऑफ फिजिकल डेव्हलपमेंट, झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट, झोन ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट, झोन ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट। प्रश्न 5 विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स लक्षात घेऊन शिक्षकांनी काय करावे? पर्याय आहे सर्वांना एकच साचेबद्ध वापरणे, विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणे, कमी गुण मिळवणाऱ्यांना वेगळे बसविणे, मूल्यमापन बंद करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणे। प्रश्न क्रमांक 6 अध्ययनाचा प्रयत्नप्रमाण सिद्धांत म्हणजे ट्रायल अँड एरर थेअरी कोणी मांडला? पर्याय आहे पावलोव, स्किनर, थॉर्नडाईक, कोहलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थॉर्नडाईक। प्रश्न